नमस्कार। भारतीय क्रिकेटमध्ये सध्या एका नव्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे। अंडर 19 क्रिकेटमध्ये चमकलेला एक तरुण फलंदाज आता थेट टीम इंडियामध्ये पदार्पण करू शकतो अशी शक्यता व्यक्त केली जात आहे आणि हे नाव आहे वैभव सूर्यवंशी। अंडर 19 क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी, IPL मध्ये ऐतिहासिक कामगिरी आणि आता थेट भारतीय संघाच्या दारात पोहोचलेला हा युवा खेळाडू, त्यामुळे क्रिकेट चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे। पुढे जाण्याआधी एक विनंती करेन, तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील पण अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केला नसेल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करून घ्या। सध्या भारतीय क्रिकेट संघासाठी पुढील काही महिने खूप महत्त्वाचे ठरणार आहेत। IPL संपल्यानंतर टीम इंडियाला अनेक आंतरराष्ट्रीय मालिका खेळायच्या आहेत। विविध फॉर्मॅटमध्ये भारताचा व्यस्त कार्यक्रम असणार आहे। याच पार्श्वभूमीवर संघात काही नवीन आणि युवा खेळाडूंना संधी दिली जाऊ शकते अशी चर्चा सुरू झाली आहे आणि या चर्चेत सर्वात जास्त लक्ष वेधून घेतलंय वैभव सूर्यवंशी या तरुण फलंदाजाने। वैभव सूर्यवंशीनं अंडर 19 स्तरावर अत्यंत उत्कृष्ट कामगिरी केली आहे। अंडर 19 क्रिकेट वर्ल्ड कप मध्ये त्यानं आक्रमक फलंदाजी करत अनेकांच्या नजरा आपल्याकडे वळवल्या। त्याच्या खेळण्याच्या शैलीमुळे तो सतत चर्चेत राहिला। याशिवाय IPL मध्येही त्यानं इतिहास घडवला। अवघ्या 14 वर्षांच्या वयात IPL मध्ये पदार्पण करणारा तो सर्वात तरुण खेळाडू ठरला। इतक्या कमी वयात मोठ्या मंचावर खेळताना त्यानं दाखवलेला आत्मविश्वास अनेकांना आश्चर्यचकित करणारा होता। इतकंच नाही तर IPL मध्ये त्यानं अतिशय वेगवान शतक देखील झळकावलं। त्यामुळे त्याची फलंदाजी केवळ चर्चेपुरती मर्यादित राहिली नाही तर क्रिकेट तज्ञांनीही त्याच्या प्रतिभेचं कौतुक केलं। त्याच्या आक्रमक फलंदाजीमुळे आणि मोठे शॉट्स खेळण्याच्या क्षमतेमुळे भविष्यात तो भारतीय क्रिकेटसाठी महत्त्वाचा खेळाडू ठरू शकतो असं अनेक माजी खेळाडूंनी म्हटलंय। आता टीम इंडियाच्या आगामी कार्यक्रमाबद्दल बोलायचं झालं तर IPL नंतर भारताचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील कार्यक्रम खूप व्यस्त असणार आहे। जून महिन्यापासून भारताला अफगाणिस्तान विरुद्ध मालिका खेळायची आहे। या मालिकेत 3 वनडे सामने आणि 1 टेस्ट सामना खेळला जाणार आहे। यानंतर भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे। या दौऱ्यात 5 T20 सामने आणि 3 वनडे सामने होणार आहेत। याशिवाय पुढील काही महिन्यांमध्ये भारताला इतर संघांविरुद्धही मालिका खेळायच्या आहेत। या सर्व मालिकांमुळे टीम इंडियाच्या खेळाडूंवर मोठा ताण असणार आहे। त्यामुळे निवड समिती काही युवा खेळाडूंना संधी देऊ शकते अशी शक्यता व्यक्त केली जात आहे। याच कारणामुळे वैभव सूर्यवंशीचं नाव सध्या चर्चेत आहे। अंडर 19 स्तरावर त्याची कामगिरी प्रभावी राहिली आहे आणि IPL मध्येही त्यानं आपली क्षमता दाखवून दिली आहे। त्यामुळे आगामी मालिकांमध्ये त्याला संधी मिळू शकते अशी चर्चा सुरू झाली आहे। जर वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी मिळाली तर भारतीय क्रिकेटला आणखी एक युवा आणि प्रतिभावान खेळाडू मिळू शकतो। अशाच क्रिकेटच्या मोठ्या बातम्या आणि अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।